महाराष्ट्रामध्ये राजकीय नेतृत्वाची जी फळी आहे त्याच्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये वाचन करणारा आणि साहित्य कला संस्कृती वाचन संस्कृतीला पुढे नेणारे कितपत लोक निर्माण होतील अशी एक छोटीशी साशंकता माझ्या मनात या निमित्ताने निर्माण झाली। मी सुशील कुमार शिंदे साहेबांना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, संजय राऊत साहेब तर माझे संपादकच आहेत, मी त्यांनाही भेटलो। पण नेतृत्वाची एक जी उंची असते, शिवराज पाटील साहेबांना पण मी ड्राफ्ट दिला होता। किमान या मान्यवर लोकांनी तो माझा पुस्तकाचा कच्चा ड्राफ्ट जो आहे तो 2 ते 3 वेळा वाचला। त्यात काही बदल किंवा काय गोष्टी आहेत ह्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने ॲनालिसिस केलं आणि त्या गोष्टी मला सांगितल्या। मला फक्त चिंता या गोष्टीची वाटते की हे सगळी दिग्गज मंडळी आहेत त्या क्षेत्रामधली, महाराष्ट्रात पुढच्या पिढीमध्ये एखाद्या लेखकाने पुस्तक लिहिलंय तर त्याची नोंद घेऊन त्याला प्रोत्साहन देणं किंवा त्याला काही शाबासकी देणं, त्यात काही बदल करण्यास सुचवणं, ही जी वैचारिक प्रगल्भता आहे किंवा नेतृत्वाची उंची आहे ती पुढच्या पिढीत राहील की नाही हे मात्र मला थोडीशी त्याबद्दल साशंकता आहे।